सागरी दुर्ग आणि सागरी आरमार हे मराठ्यांचा काळातला अभ्यास करताना खूप जास्ती आनंद होतो आणि तेव्हा नवीन नवीन पुस्तकं हातात आली की ती कधी वाचून संपतायत असं होतं. पण हे पुस्तक वाचल्यावर खूप वेगळ्या प्रकारे सागर दुर्गांचा अभ्यास करता आला आणि सागर दुर्ग समजायला लागले. या पुस्तकात तुम्हाला अगदी सागर दुर्ग म्हणजे काय, शिवरायांनी काय काय वेगवेगळे प्रयोग केले होते ह्याच्यापासून ते पूर्ण कोकण पट्ट्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार असलेले दुर्ग ह्याच्यात नमूद केलेले आहेत. प्रत्येक दुर्गाची अगदी संवेदनशील आणि व्यवस्थित विचार करून लिहिलेली माहिती आहे, ज्याचा स्थापत्यशास्त्र समजतं, त्याचा इतिहास समजतो आणि त्याहीपेक्षा लेखकाचा त्या सागर दुर्गाबद्दलचा एक वेगळा अनुभवी दृष्टिकोन पण समजतो. शिवरायांचा काळ म्हणजेच सागर दुर्गांचा इतिहास ही जी एक व्याख्या रूढ झालेली आहे, याला छेद देऊन सागर दुर्गांचा इतिहास किती जुना आहे, अर्वाचीन काळापासून दुर्गांचा अभ्यास करताना सागर दुर्ग किती महत्त्वाचे आहेत, ह्याचा एक वेगळा आलेख ह्या पुस्तकात मिळतो. लेखक स्वतः प्र के घाणेकर आहेत, त्यामुळे एक वेगळ्या दृष्टिकोनातून कुठलाही इतिहास, कुठलीही गोष्ट बघायची त्यांची जी दृष्टी आहे ती आपल्याला ह्या पुस्तकातून नक्की मिळते. पुस्तकाचं नाव आहे गाथा कोकणच्या सागर दुर्गांची. अजून अशा कुठल्या विषयावर तुम्हाला जर माहिती हवी असेल, पुस्तकाचं नाव हवं असेल किंवा काहीतरी विषयावर मी बोलावं असं वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर सांगा. धन्यवाद.